अनंत काळापासून मलेरिया हा देशाचा गंभीर राष्ट्रीय आजार आहे, प्रश्न आहे. काही महिन्यापूर्वी आमचा सोबती या आजाराने एवढा गंभीर आजारी झाला की त्याचे मूत्रपिंड खराब झाले, त्याच्या जीवावर बेतलं होतं. डासांच्या माद्यांच्या चावल्याने आपल्याला तो होतो. ती जेव्हा चावते तेव्हा आपल्या अंगामध्ये मलेरियाचे जंतू प्रवेश करतात आणि ते रक्तातनं अंगभर जातात आणि आपलं लिव्हर किंवा यकृत ते वाढतात. हिवतापामध्ये 2 प्रकारचे औषधं असतात. एक ते लाल पिशीतले हिवतापाचे जंतू मारतो आणि दुसरा नरमादींना मारतो आणि यकृतामधल्या पेशींना मारतो. तर म्हणून आपल्या सगळ्यांना हे माहिती पाहिजे की मला जर मलेरिया झाला, हिवताप झाला, तर मला क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन हे दोन्ही औषधं मिळाली पाहिजे. जय हिंद. मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी तुम्हाला हिवताप किंवा मलेरियाची गोष्ट सांगतो. अनंत काळापासून मलेरिया हा देशाचा गंभीर राष्ट्रीय आजार आहे, प्रश्न आहे. इतका की त्यासाठी विशेष खातं आहे, मलेरिया निर्मूलन विभाग आरोग्य खात्यामध्ये. असा सर्दी खोकल्यासाठी नाही आहे, इतर आजारांसाठी नाही आहे, विषमज्वरासाठी नाही आहे. आणि सध्या काही महिन्यापूर्वी आमचा सोबती या आजाराने एवढा गंभीर आजारी झाला की त्याचे मूत्रपिंड खराब झाले, त्याच्या जीवावर बेतलं होतं. सुदैवाने तो बरा झाला. म्हणून ही गोष्ट नीट ऐका. आधी मलेरिया म्हणजे हिवताप कसा होतो ते जाणा. त्याचे बारीक परजीवी पेशी असतात. त्या ज्या डासाच्या अंगात आहे तो डास आपल्याला चावला. डासांचे प्रकार आहे, एकाला म्हणतात ॲनोफिलिस उदाहरणार्थ. तर त्यांच्या डासांच्या माद्यांच्या चावल्याने आपल्याला तो होतो. ती जेव्हा चावते तेव्हा आपल्या अंगामध्ये मलेरियाचे जंतू प्रवेश करतात आणि ते रक्तातनं अंगभर जातात आणि आपलं लिव्हर किंवा यकृत ते वाढतात. ते रक्ताच्या लाल पेशीमध्ये जातात. तिथे एकाचे 100 होतात. अहिमयी राक्षसासारखे प्रत्येकाचे एकाचे अनंत होतात. त्या प्रत्येक कणाचे पुन्हा अनंत होतात. ती लाल पेशी फुटते ना तेव्हा आपल्याला थंडी वाजून ताप येतो, म्हणून याला हिवताप म्हणतात. मग या पेशींचे पुन्हा नरमादी होतात आणि दुसरा डास चावला की त्याच्या पोटामध्ये हे नरमादी गेले की ते मिलन होऊन त्यांचे पुन्हा शेकडो मुलं होतात आणि ते पुढच्या माणसाला तो चावतो तेव्हा त्याला हिवताप होतं. हिवतापामध्ये 2 प्रकारचे औषधं असतात. एक ते लाल पिशीतले हिवतापाचे जंतू मारतो आणि दुसरा नरमादींना मारतो आणि यकृतामधल्या पेशींना मारतो. तर मलेरियाच्या भारतामध्ये 2 प्रकारचे जंतूचे प्रकार आहेत. एकाला म्हणतात वायवॅक्स आणि एकाला म्हणतात फॅल्सिपेरम. तर वायवॅक्समध्ये ते लिव्हरमधले जंतू 2-3 वर्ष राहतात आणि ते वारंवार बाहेर येऊन जेव्हा ते लिव्हरमधनं बाहेर येतात, यकृतातनं बाहेर येतात तेव्हा आणि रक्तामधनं जातात आणि लाल पेशींना फोडतात, तर आपल्याला वारंवार आजार येत राहतो. मग हे नरमादी आणि लिव्हर यकृतातले जंतू हे फक्त प्रायमाक्विन नावाच्या औषधाने मरतात. आणि ते जर मिळालं नाही तर आपला जरी क्लोरोक्विनने आजार बरा झाला तरी आपल्यामुळे प्रसार होत राहतो आणि लिव्हरमध्ये राहिल्याने आपल्याला वारंवार आजार होत राहतो. तर म्हणून आपल्या सगळ्यांना हे माहिती पाहिजे की मला जर मलेरिया झाला, हिवताप झाला, तर मला क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन हे दोन्ही औषधं मिळाले पाहिजे. हे शिकवायचं कसं तर आम्ही डॉक्टर लोकांना शिकवतो की क्वीन म्हणजे राणी. तर मलेरियाला 2 राण्या लागतात, एक क्लोरोक्विन आणि एक प्रायमाक्विन. आता क्लोरोक्विनला दाद देत नाही म्हणून दुसरी औषधं वापरतात. क्विनिन त्यात पण आहे, क्वीन आहे, क्विनिनमध्ये पण क्वीन आहे, राणी आहे. आणि इतर आर्टेमिथर वगैरे इतर औषधं लागतात. पण हे तुम्ही लक्षात घ्या आणि 150 कोटी लोकांना मला शिकवायला मदत करा की मला जर मलेरिया झाला तर मला 2 प्रकारची औषधं मिळाली पाहिजे. एक लाल पेशीतले जंतू मारणारे क्लोरोक्विन, क्विनिन, आर्टेमिथर, आर्टिसोनेट ही औषधं, आणि दुसरं प्रायमाक्विन. हजारात एखाद्याला G6PD नावाचा एक गुणसूत्रातून आलेला आजार असतो, त्याला प्रायमाक्विन लागत नाही, चालत नाही. पण 1000तल्या 999 लोकांना चालतो, 100तल्या 99 लोकांना चालतो. काही आदिवासी लोकांमध्ये वगैरे किंवा गुजराती
राजस्थान, पंजाब, सिंधी या भागातल्या लोकांना पण G6PD कमी असतं आणि काही आदिवासी ट्राईब्स समूहांमधल्या काही लोकांना कमी असतं. पण आपल्या सरासरी बंगलोरचा एक अभ्यास असा आहे की 1000 एकाला निघाला ते 999 काय नव्हतं. पण त्यासाठी डॉक्टर रक्ततपास करतात. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जर मलेरिया झाला तर तुम्हाला अ आणि ब म्हणजे मलेरियाला 2 राण्या पाहिजेत, क्लोरोक्विन आणि प्रायमाक्विन. क्लोरोक्विनच्या जागी क्विनिन किंवा आर्टिमिथर आर्टिसोनेट हे. आता मला हे प्रायमाक्विन कसं कळलं हे मी तुम्हाला सांगतो. आम्ही 1985ला विरारला दवाखाना सुरू केला आणि सगळ्यांसारखं आम्ही सगळ्यांना मलेरिया हिवतापासाठी क्लोरोक्विन द्यायचो. सरकारी कार्यक्रमामध्ये क्लोरोक्विन मिळायचं आणि रक्तामध्ये जर रक्ताचा थेंब तपासला जर आणि त्यात ते जंतू मिळाले तर त्यांना ते प्रायमाक्विन द्यायचे. पण समजा रक्त तपासलं नाही आणि त्यात मिळालं नाही तर मग नाही द्यायचे. म्हणून 75 वर्ष मलेरियाचा वर ताबा मिळत नाही भारताला. भारताला हिवताप मुक्त करणं ही आपली जबाबदारी घेऊया आणि आपण सगळ्यांना प्रायमाक्विन मिळेल असं सांगूया. मग डॉक्टर तपासणी करतील रक्त आणि करतील ते योग्य ते. मला हा शोध कसा लागला तर 1985ला आम्ही विरारला दवाखाना सुरू केला आणि सगळं द्यायचं तसं आम्ही सगळ्या हिवतापाच्या रोगांना क्लोरोक्विन द्यायचो. पण मनामध्ये वाटायचं काहीतरी चुकतं आहे आपलं. म्हणून आम्ही पुन्हा मलेरियाचा इलाज वाचला आणि मग लक्षात आले की अरे क्लोरोक्विन दिलं की लाल रक्ताच्या ज्या लाल पेशी असतात त्यातले मलेरियाचे जंतू मरतात आणि आपल्याला बरं वाटतं आहे. पण तो काही दिवसांनी उलटतो आणि तो नरमादी मरत नाहीत कारण आपण त्यांना प्रायमाक्विन नाही दिलं. मग आम्ही प्रायमाक्विन द्या असं सगळ्यांना शिकवायला लागलो. मग काही मित्र म्हणणे की अरे तू लिहून काढ. मग ते लिहून काढलं. त्यातून आमचा मासिकाचा जन्म झाला, जर्नल ऑफ कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन. आणि आम्ही सगळीकडे प्रचार करायला लागलो. आता सगळीकडे देतात पण 100% रुग्णांना ते मिळालं पाहिजे यासाठी आपण हे सगळ्यांना सांगूया. याची अजून पण एक गोष्ट आहे की क्लोरोक्विन या औषधाला मलेरियाचे जंतू दात द्यायचे नाहीत. तर चीनमध्ये माओ त्से तुंगनी त्यांच्या डॉक्टरांना सांगितलं की आपल्या चीनी औषधामध्ये काही औषध असेल ना तुम्ही तपास करून शोधून काढा. मग त्यांच्याकडे आपल्यासारखंच गरिबी, लॅबोरेटरीमध्ये तपासणे साधन नाही, म्हणजे खूप अडचणी. पण तरी त्यांच्यातल्या एका ताईंनी चीनी औषधांचा अभ्यास करून जे औषध शोधून काढलं त्याला आर्टिसोनेट आर्टेमिथर म्हणतात आणि तेच आज वापरलं जातं आणि त्या ताईला नोबेल प्राईज मिळालं. तर आपण सगळ्यांनी असंच आपल्याकडलेही सगळा अभ्यास करून नवीन नवीन शोध करून आपणही नोबेल प्राईज मिळाले पाहिजेत. यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर्वोत्तम देशसेवा आहे सगळ्यांना कळवणे की जर तुम्हाला हिवताप झाला तर तुम्हाला क्लोरोक्विन किंवा त्यासारखं औषध आणि प्रायमाक्विन मिळालं पाहिजे. मी आर्टिमिथर आर्टिसोनेट आता हे ते चीनी औषध आहे. आर्टिमिथर आर्टिसोनेट आणि प्रायमाक्विन मिळालं पाहिजे हे सर्वांना सांगा. जय हिंद.